दहावीचा मराठीचा पेपर फुटल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले। खऱ्या अर्थानं दहावीच्या परीक्षेची प्रक्रिया कशी असते आणि या पेपरची प्रक्रिया कशी असते आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत। कस्टोडियन म्हणजेच परीक्षक यांच्याकडे पेपर असतात आणि 10 वाजता पेपर रनरच्या माध्यमातून सर्व परीक्षा केंद्रावर पाठवल्या जातो किंवा परीक्षा केंद्र प्रमुखांच्याकडे रनर हा पेपर नेऊन दिल्यानंतर केंद्र अध्यक्ष सगळं पेपर आणि प्रश्नपत्रिका मोजून घेतात। त्यानंतर परीक्षकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पेपर सोडवण्यासाठी दिला जातो। विद्यार्थ्यांनी स्वतःहून पेपर लीक केला की यामध्ये कस्टोडियन परीक्षक किंवा केंद्र संचालक यांनी हा पेपर लीक केला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो। यामध्ये आता पेपर विद्यार्थ्यांना दिल्यानंतर पेपर लीक झाला का विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास प्रवृत्त केलं का, यामध्ये काही घेऊन-देऊनचा विषय होता का, अशी देखील एक चर्चा यामध्ये सुरू आहे। खऱ्या अर्थानं कस्टोडियन, रनर आणि केंद्र संचालक हे 3 महत्त्वाचे दुवा मानले जाते। केंद्र संचालकांची नियुक्ती शिक्षण अधिकारी करतायत। शिक्षण अधिकाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते। मात्र एवढी मोठी घटना घडल्यानंतर उघडपणे शिक्षण अधिकारी समोर येऊन बोलायला तयार नाही, नेमका घटनाक्रम कसं घडलं हे देखील सांगायला तयार नाही। विद्यार्थी ज्या माध्यमातून पेपर लीक केला आहे, व्हॉट्सअप सोशल मीडियावर पेपर लीक झाला, हे तर मोठी घटना आहे। सरकारनं याआधी स्पष्ट केलं आहे की ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी आढळल्या किंवा पेपर लीक झाला तर आम्ही त्यांची मान्यता रद्द करू आणि त्यांच्यावर कारवाई करू। खरं तर आज ज्या पद्धतीनं यवतमाळ आणि जालना या 2 जिल्ह्यांमध्ये 10वीचा पेपर लीक झाला आहे, या ज्या ठिकाणी पेपर लीक झाला त्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करणार का, यामध्ये जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करणार का, हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे। खऱ्या अर्थानं जे विद्यार्थी अभ्यास करून पेपर सोडवतात या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय का, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास प्रवृत्त करतायत नेमकं कोण करतायत हे देखील सरकारनं शोधून काढलं पाहिजे आणि या लोकांना यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकवर्गातून व्यक्त केली जाते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।